गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला आल्या, सर्वजण आले का? काल आपण कालच्या तासिकेमध्ये आपण वेगळे पद शोधा याचे काही 2 नियम पाहिले होते. सर्वांनी ते नियम व्यवस्थित पुन्हा वाचन केले का? कालच्या 2 नियम सर्वांना समजलेत का? त्यावर काही शंका आहे का? कोणाची अडचण आहे का? अगदी सोप्यात सोपे असे नियम होते ते, फार काही अवघड नव्हते. एनी डाऊट? कोणाला काही शंका असेल तर विचारा. माझा आवाज क्लिअर येते का? एकदा मला मेसेज करा. प्रथम, माझा आवाज येतोय का बेटा? हर्षदा सोनवणे. ओके, चला बघा आता आपण जाऊया पुढच्या नियमांकडे. 2 नियम झालेले आहेत. आता त्याचा पुढचा नियम आज आपण पाहूया. चला पहा, तिसरा नियम आहे या ठिकाणी, एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला, जर तुम्हाला आकृती दिलेली आहे, एकात एक 2 दिलेले असतील, एकात एक 3 आकृत्या दिलेल्या असतील, तर तुम्हाला त्या आकृत्यांमध्ये अगोदर बाहेरचे, जी बाहेर दिलेली आकृती आहे ती प्रत्येक ऑप्शन मध्ये चेक करा. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते, या ठिकाणी जर, ठीक आहे, हा आहे चौकोन, हा काय आहे? चौकोन आहे. यात आहे वर्तुळ, बरोबर. मग प्रत्येक, म्हणजे हा ए आहे, बी घ्या, सी असेल, डी असेल. मग बाहेरची रचना किंवा बाहेरची आकृती कशाची आहे? ही चौकोनाची आहे. आतली रचना वर्तुळाची आहे. मग अगोदर बाहेर बघायचं, बी मध्ये चौकोन आहे का, सी मध्ये सुद्धा चौकोन आहे का, डी मध्ये चौकोन आहे का? तर प्रत्येक ऑप्शन मध्ये चौकोन आपल्याला समजा दिसतोय. ठीक आहे, प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला समजा काय होतो, एक चौकोन या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि त्या चौकोनामध्ये इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे, इथे वर्तुळ आहे. मग अगोदर बाहेरची तुलना करायची आहे, बाहेरच्या आकृत्यांची आपल्याला तुलना करायची आहे, मग आतील आकृत्यांची तुलना करायची. मग आता या ठिकाणी बाहेरची तुलना करतोय आपण की सगळीकडे चौकोन आहे, मग कोणताच ऑप्शन वगळता येणार नाहीये. मग आतील रचना बघा, आतील आकृती बघा, काय सांगितले लक्षात आलं का? अगोदर बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी आणि मग काय करायचंय? आतील आकृत्यांची तुलना करावी. ठीक आहे, मग आता बघा, बाहेरची तुलना केली, आता आतमध्ये जी दिलेली आकृती आहे वर्तुळाची, ए मध्ये आहे, बी मध्ये वर्तुळ आहे, डी मध्ये आहे, परंतु सी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, म्हणून वेगळी आकृती असणार आहे, वेगळं पद असणार आहे, ऑप्शन नंबर सी. आलं का लक्षात? बरं, अजून तुम्हाला वेगळं सांगते.
कारण काय आहे माहितीये का, प्रत्येक आकृतीमध्ये बाहेर चौकोन असतो. मग तुम्हाला तो चौकोन आहे काय हे असं वाटेल. तर आता मी हा मोठा चौकोन आहे तो प्रत्येक आकृतीला तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये दिलेला असतो. या चौकोनाशी आपल्याला काहीही देणं घेणं नसतं. लक्षात ठेवा. मी वेगळ्या रंगाने करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा एक प्रत्येक आकृतीमध्ये काय केलेला असतो, एक चौकोन. प्रत्येकाकडे पुस्तक जर असेल ना, तुम्हाला त्या आकृत्या पाहिल्यावर लक्षात येईल. हा चौकोन ऑलरेडी त्या आकृत्यांसाठी दिलेला असतो. याचा आणि आपल्या आकृत्यांचा काही एक संबंध नसतो. आपल्या आकृत्या कोणत्या, जी तुम्हाला इथं दाखवली येलो रंगामध्ये, ती झाली आपली आकृती. हा बाहेरचा चौकोन, त्याचा काही संबंध नसतो. ते त्यांनी फक्त दिलेले आहेत आपल्याला या पद्धतीने. बघा, मग आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे. आता इथं 2 किंवा 3 रचना, आता मी तुम्हाला 2 रचनेचं सांगितलं. एक बाहेरची रचना आणि एक आतील रचना. हा मोठा चौकोन असतो, त्याच्याशी काही संबंध नाहीये. मग बाहेर किंवा दुसरं घ्या, मी तुम्हाला वेगळं देते. वर्तुळ, चौकोन, आणि हा तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये दिलेला चौकोन असतो. ठीक आहे. मग बाहेरची रचना वर्तुळाची आहे, आतील रचना चौकोनाची आहे, आणि मग ह्या झाल्या 2 रचना किंवा 2 आकृत्या. एक बाहेरची आकृती आणि एक आतमधली आकृती. त्याचबरोबर मी तुम्हाला जर 3 आकृत्या आल्या तर काय म्हणायचं ते सांगते. बाहेरची आकृती, चौकोन झाला आतील आकृती, आणि त्याच्या आतमध्ये जी येणारी आहे ती केंद्रस्थानी असलेली आकृती. लक्षात घ्या, ही कोणती आकृती आहे, बाहेरील आकृती. बाहेरील आकृती म्हणा, बाहेरील रचना म्हणा. ही झाली आतील रचना, आतील रचना. ठीक आहे. आणि ही झाली केंद्रस्थानी असलेली रचना. लक्षात घ्या, यांना प्रत्येकाला नाव दिलेलं आहे मी. सगळ्यात बाहेरचा वर्तुळ आहे बाहेरील रचना किंवा बाहेरील आकृती. त्यानंतर चौकोन दिलाय 2 नंबरला, मग ती त्याच्या आतील वर्तुळाच्या आतील रचना. आणि त्यानंतर दिलेला आहे त्रिकोण. त्रिकोण म्हणजे सर्वात आत दिलेला त्रिकोण आहे, म्हणून केंद्रस्थानी असलेली रचना किंवा केंद्रस्थानी असलेली आकृती. ओके, लक्षात येते का? कोणाला काही अडचण? समजतंय का? याच्यामध्ये फक्त एवढंच बघायचंय, आतील रचना काय आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये, किंवा आतील आकृती आणि बाहेरील आकृती, याच्यामध्येच फक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. हा झाला तिसरा नियम. सर्वांकडे पुस्तक आहेत का, मला एकदा सांगता प्लीज. पुस्तक आहेत का सर्वांकडे? सांगा बरं, पुस्तक आहेत का? मेसेज करा. खूप जणांकडे पुस्तकं नाहीयेत, बऱ्याच मुलांकडे पुस्तकं नाहीत. जर तुमच्याकडे पुस्तक नाही तर तुम्हाला आम्ही जे शिकवलंय ते समजणार नाही. 25च पाहिजे, 25चा असेल तरी हरकत नाही. स्पंदन, तुझ्याकडे असणारच रे दादा, तू ऑलरेडी लागलेला आहे, तुझ्याकडे असणारच. तुम्हाला नाही. जे नवीन मुलं आहेत यावर्षी, न्यू बॅच, नवीन स्टुडंट, त्या मुलांना विचारते पुस्तकं आहेत का. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी लवकरात लवकर पुस्तक घ्यायचंय. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर गणिताचं तुम्हाला काय शिकवलं जातंय ह्या सुद्धा गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. मराठी काय चालू आहे, बुद्धिमत्तेमध्ये काय चालू आहे, या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. म्हणून पुस्तक सर्वांनी कंपल्सरी घ्या. ठीक आहे.
चला, स्वराज कुवर काय मेसेज केलाय? योगेश डोंगरे डिव्हाइसवरनं. जर असे मेसेज करायचे असतील तर क्लासमधून तुम्हाला लेफ्ट केलं जाईल बरं का. डोंगरे. चला, स्वराज काय म्हणणंय? कशाची नावं टाकायची आहेत? पुस्तकांची नावं. नवनीत मार्गदर्शक घ्या. नवनीतचं मार्गदर्शक घ्यायचं आहे. 23चं चालेल का? नाही चालणार. अभ्यासक्रम चेंज झालेला आहे. मराठीचा गणिताचा अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. म्हणजे ज्यांनी यावर्षी परीक्षा दिली आहे ना, त्या मुलांच्या वेळेलाच तो अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यामुळे 2023चं 22चं हे पुस्तक चालणार नाही, लक्षात घ्या. आणि 2025चं पुस्तक मिळालं तर 25चं पुस्तक घ्या. नवनीत मार्गदर्शक आहे ते घ्या. हा, नवनीतचं. चला पुढे घ्या. चौथा नियम. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. काय सांगितलं या ठिकाणी? आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. पहा, आरसा हा सर्वांनाच माहिती आहे, ठाऊक आहे, हो की नाही? माहितीये ना, सर्वजण सकाळी उठल्याबरोबर किंवा स्नान करून आल्याबरोबर तुम्ही तयार होण्यासाठी आरशासमोर उभे राहता. सर्वजण राहता. आपण व्यवस्थित दिसतोय का? का थोडस पावडर लावा लागेल चेहऱ्याला, नाही का? केस जरा आजूबाजूला गेलेत का हे चेक करण्यासाठी आपण आरशासमोर जातो. नको आजूबाजूला जायला, थोडस व्यवस्थित केस करून जाता, हो की नाही? व्यवस्थित विंचरून वगैरे. म्हणून आपण सर्वजण काय, मिरर, आरसा हा वापरतो. मग आता तिथं वापरतो आपण दररोज आपल्या जीवनामध्ये, आरसा हा असतोच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. बाहेर जाताना, बाहेरून आल्यावर, आधेमध्ये ब्रश करत असताना, म्हणजे काय बऱ्याच वेळेला हा आरसा आपल्याला दिवसभरामध्ये लागतोच. मग आपण हा आरसा पाहिलाय, पण या आकृत्यांमध्ये आरसा कशाला आहे, कशाला हवाय? माझा आवाज येतोय का क्लिअर? एकदा सांगा प्लीज. माझा आवाज येतोय का एकदा सांगा. ओके, थँक्यू. एक विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला, त्याला आवाज येत नसेल तर तुम्ही रेंज आहे तिथे जाऊन बसा प्लीज, कारण ना बाकीच्या विद्यार्थ्यांना आवाज येतोय. ओके, थँक्यू. बर, आता बघा, इथं आरसा कशाला हवाय, तर इथं आकृत्यांमध्ये काही चिन्ह दिलेले आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृत्या आरशामध्ये कशा दिसतात, त्या आकृत्या आरशामध्ये कशा दिसतात ते आपल्याला इथं सांगायचंय. मग इथं प्रश्न आपल्याला आरशाच्या म्हणजे त्याची आरशाची दिलेल्या आकृतीची आरशाची प्रतिमा ओळखायची आहे. नुसती आरशाचीच आहे का, तर त्यांनी या ठिकाणी पाण्याचं प्रतिबिंब सुद्धा विचारलेलं आहे. पहा, इथं दिलेलं आहे आरशातील प्रतिमा आणि या ठिकाणी दिलेलं आहे पाण्यातील प्रतिबिंब. मग पाण्यातील प्रतिबिंब सुद्धा आपल्याला कसं ओळखायचं हे समजलं पाहिजे, आणि आरशाची प्रतिमा सुद्धा कशी ओळखायची हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. बघा, मी पहिला पाठाचे नियम स्लो घेणार आहे का, कारण तेच नियम पुढच्या पाठांवर, पुढच्या टॉपिकवर सुद्धा आहेत. म्हणून इथंच जर आपण ते नियम व्यवस्थित समजून घेतले तर उरलेल्या टॉपिकवर आपल्याला चांगला फायदा होईल. जास्तीत जास्त आपल्याला तो पाठ समजायला मदत होईल.
म्हणून आपण स्लो जायचंय, व्यवस्थित एक एक नियम समजून घ्यायचा. या नियमांच्या आधारावरच आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. याच नाही तर 1 ते 10 जे टॉपिक आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच टॉपिक मध्ये हे नियम तुम्हाला दिलेले आहेत. आणि हे जे आरशातील प्रतिमा आहे ना, याचा तर एक स्पेशल टॉपिक आहे. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब याच्यावर एक स्पेशल तुम्हाला टॉपिक असणार आहे. म्हणून इथं जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर त्या टॉपिक पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल, काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आपण स्लो जाऊया, स्लो समजून घेऊ व्यवस्थित सगळं, आणि मग आपण काय करू, पुढे जे आकृती आहेत त्या घेऊ. चला, मग आता आरशाची प्रतिमा तुम्ही सर्वजण आरशासमोर उभारता. हो की नाही? उभारता की नाही आरशासमोर? मला सांगा बरं, उभारता की नाही ते? बघा बरं, सर्वजण आरशासमोर उभारता का? उभारता की नाही? ज्या वेळेला तुम्ही आरशाच्या समोर असता, बरोबर, ज्या वेळेला तुम्ही आरशाच्या समोर उभे असता त्यावेळेला तुमचा डावा हात आरशाच्या प्रतिमेमध्ये किंवा आरशामध्ये, त्या मिरर मध्ये डावा जो हात आहे, लेफ्ट जो आहे, तो आपल्याला आरशामध्ये उजव्या बाजूला दिसतो, राईट साइडला दिसत असतो. हे तुम्हाला माहिती की नाही? डावीकडचा हात उजव्या बाजूला आरशाच्या प्रतिमेमध्ये किंवा आरशामध्ये दिसतो, तसेच उजवा हात, राईट हँड जो आहे तो आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडे दिसत असतो. माहितीये ना? हे कुणी सगळ्यांनी थोडस आरशामध्ये पाहत असताना लक्षात आलं असते ह्या गोष्टी, हो की नाही? लक्षात येतं का? कधी पाहिलं का तुम्ही किंवा निरीक्षण केलं असेल ना, की डावीकडचा भाग हा आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसतो, किंवा उजवीकडचा आपण जे उजवा राईट साइड आहे ते डावीकडनं दिसते, हो की नाही? बऱ्याच मुलांनी किंवा असं लक्षात आलं असेल तुमच्या. मग तसंच या ठिकाणी सुद्धा आरशाची प्रतिमा ज्या वेळेला आपण काढणार आहोत त्यावेळेला हा डावीकडचा जो भाग असतो तो आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसत असतो. लक्षात घ्या. आवाज येतोय ना माझा? मला अधूनमधून तुम्ही ना मेसेज करत जायचं, काय काहीतरी असं बोलायचं, काय की बरोबर ना दिसतंय का, असं तर हो दिसतं, किंवा नाही दिसत, किंवा असं नाही, असं काहीतरी अधूनमधून एखाद दुसरा मेसेज करत जा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही ऐकताय म्हणून. बघा, मग इथं सुद्धा आपल्याला डावीकडची आकृती आरशाच्या प्रतिमेमध्ये दाखवायची असते उजवीकडे. त्याचबरोबर उजवीकडचा जो भाग आहे किंवा उजवीकडे दिसणारी जी आकृती आहे ती आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडे दाखवावी लागते. मी आता काही चिन्ह घेते, त्या आरशाच्या प्रतिमेमध्ये कसे दिसतात हे आपण पाहू. ठीक आहे, चालेल का? बघूया बरं, चिन्ह कोणाकोणाला सांगता येतात ते, कोण कोण यामधील चिन्ह सांगणार. आता रघुकुलचा आर घेऊया. हा आहे रघुकुलचा आर, बरोबर. मग हा जो आर आहे तो आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला बघायचा आहे. तो आरशाच्या प्रतिमेमध्ये कसा दिसणार हे आपल्याला पाहायचंय, बरोबर. मग हा रघुकुलचा आर असा ओरिजिनल असा आहे, आणि आरशाच्या प्रतिमेमध्ये पाहिला तर तो बघा, मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगते. डावीकडचा भाग उजवीकडे जाणार, उजवीकडचा भाग डावीकडे दिसणार, हा उजवीकडून क्रॉस डावीकडून क्रॉस होणार, आणि ही झाली त्याची आरशाची प्रतिमा. आहे की नाही सोपं?
किती सोपं आहे. डावीकडे जे दिसतं ते आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला उजवीकडे दाखवायचंय आणि जे उजवीकडे दिसतं ते आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला डावीकडे दाखवायचंय. हे समजलं का ते सांगा. बघा, हे समजलं का? समजलं. ओके. आता हे झालं आर. बघा हा, या दोघांची आरशाची प्रतिमा, याची आरशाची प्रतिमा इकडे दाखवली आपण. मग आता हा घ्या सी. सी ची आरशाची प्रतिमा अशी होणार, बरोबर. चला अजून आपण वेगवेगळं काही घेऊया. बघा हा आहे टी, बरं का. मी सगळे तुम्हाला अगदी सोपं करून सांगते, काहीच काळजी नको. हा काय आहे? टी आहे. आता आरशाच्या प्रतिमेमध्ये टी कसा दिसणार बरं? आरशाच्या प्रतिमेमध्ये हा टी कसा दिसणार? डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा डावीकडे. पटपट मेसेज करायचे. यस, स्पंदन, व्हेरी गुड. समृद्धी स्वामी, करेक्ट. अभिमन्यू, करेक्ट. गार्गी, समर्थ, अनिकेत बागुल, करेक्ट. आराध्या, करेक्ट. करेक्ट. गिरे, करेक्ट. यश, करेक्ट. श्रेयांश, करेक्ट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. समृद्धी, यश, श्लोक, अभिजित बोंदर, श्लोक शेजाळ, राऊत. राऊतचं नाव काय लक्षात येत नाही, स्पेलिंग चुकलंय का इथे? राजवीर राठोड, करेक्ट. राजवीर. चला, प्रसाद, करेक्ट. श्रेयान वाळुंज, करेक्ट. नरोटे, करेक्ट. कांबळे, रेश्मा, करेक्ट. चला शेजाळ, तुमचं नाव वाचले, परत मेसेज नका करू. यश काशीद, करेक्ट बेटा. प्रांजल, सौंदर्या, पवार, शिवराज, व्हेरी गुड. सुप्रिया, सार्थक, चौरे, अगदी बरोबर. सईतीदार, उत्कर्ष, हर्षदा. चला ठीक आहे, भरपूर मुलांनी टाकलेत. सात्विक काटे, करेक्ट. विनोद तुपे डिव्हाइस वरून, करेक्ट. अमृता हिरे, करेक्ट. शौर्या, करेक्ट. चला बघा, सिद्धी, करेक्ट. पहा, खूप जणांनी बरोबर सांगितलेलं आहे की आरशाच्या प्रतिमेमध्ये हा टी आहे तसाच दिसतो, यात बदल होत नाही. बर, हा व्ही घ्या. व्ही कसा दिसेल? तर हा सुद्धा आहे तसाच दिसतो, यातही बदल होत नाही. ठीक आहे. बी घ्या. बी ची आरशाची प्रतिमा ही अशी होणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सांगा बरं, तुम्हाला काय सांगायचं असेल अजून. ओके, एम सांगितलं एक जणांनी, हरकत नाही. एम घेऊया. एम पहा, एम ची आरशाची प्रतिमा ही आहे तशीच दिसते, त्यात बदल होत नाही. अजून सांगा.
यस, बघा यसची आरशाची प्रतिमा ही अशी होणार. ठीक आहे, अजून सांगा. यू पाठवलाय. ओके, यू हा आहे तसाच दिसणार आरशाच्या प्रतिमेमध्ये. अजून ए, ए सुद्धा आहे तसाच दिसतो बेटा. ए ची आरशाची प्रतिमा आहे तशीच. ओके, के, के घ्या. के ची आरशाची प्रतिमा अशी दिसणार. प्रत्येक बघत चला. हा, वाय, वाय आहे तसाच दिसतो. एक्स आहे तसाच दिसतो. चला पाठवा. डी पाठवला कोणीतरी. बर, डी घेऊया. एन पाठवलाय. ओके, डी पण घेऊ आणि एन पण घेऊ. हे पहा, डी, डी ची आरशाची प्रतिमा हा डावीकडे तर हा उजवीकडे जाणार आणि ही रेषा अशी. चला अजून काय काय पाठवला. एन पाठवला. एन. ओके, एन घेऊया. पहा, हा आहे एन. एन ची आरशाची प्रतिमा कशी दिसणार आहे. बघा, अशा पद्धतीने एन दिसणार. ही झाली त्याची आरशाची प्रतिमा. अजून अजून वेगळं काहीही तुम्ही चिन्ह देऊ शकता. झेड. ओके, झेड पी. झेडपी झालं ते तर झेडपी स्कूल. चला, झेड, हा झेड असा आणि ही पी, पी ची आरशाची प्रतिमा अशी. आहे की नाही सोपं. वाय आहे तसाच दिसतो. बघा, बर, हे झाले अल्फाबेट्स. ठीक आहे, हे काय झाले. अल्फाबेट्स झाले. तुम्हाला चिन्ह म्हणजे आकृत्या पण येऊ शकतात. आलं का लक्षात. बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी चौकोन आहे. चौकोनाची आरशाची प्रतिमा ही चौकोनासारखीच दिसत असते, त्यात बदल होत नाही. त्याचबरोबर त्रिकोण घ्या. त्रिकोण सुद्धा आरशाच्या प्रतिमेमध्ये आहे तसाच दिसतो, त्यात बदल होत नाही. त्याचबरोबर वर्तुळ घ्या. वर्तुळात सुद्धा बदल होत नाही. अजून काय घ्यायचंय बघा. पंचकोन घेतला तरी पंचकोनात बदल होत नाही. आलं लक्षात. म्हणजे असे काही चिन्ह आहेत की ते आरशाच्या प्रतिमेमध्ये आहे तसेच दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह घ्या. बघा, आता हा जो भाग आहे समजा आरशाच्या प्रतिमेमध्ये तो असा दिसेल. घ्या, म्हणजे काही आकृत्यांची आरशाची प्रतिमा म्हणजे ही जशी आहे तशीच दिसते, यात बदल होत नाही. आलं लक्षात. चला, अशा प्रकारे हे झालं आरशाची प्रतिमा. काय झाली. आरशाची प्रतिमा. बघा, मराठीतून कोणीतरी 7 सांगितलंय. 7. ठीक आहे. मग त्या प्रत्येक गोष्ट ही आरशाची प्रतिमा कशी आहे हे काढूनच बघायचंय, लक्षात येऊन जातं. अगदी सोपं आहे. आता बघा, नियम कुठपर्यंत शिकलोत आपण आतापर्यंत. फक्त आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांची आरशातील प्रतिमा असू शकतात. 2 चिन्हे म्हणजे समजा हे एकीकडचं चिन्ह म्हणजे हे एक आणि हे एक चिन्ह. हे 2 चिन्ह काय होतात. एकमेकांची आरशाची प्रतिमा आहेत. मग आता फक्त आरशाचे झालं. पाण्याचं प्रतिबिंब काढूया. पाण्याचं पण तेवढंच समजलं पाहिजे जेवढं आरशा समजलंय तेवढं. हो की नाही. बरं, समजतंय का हे सांगा मला. एवढं आता आरशाची प्रतिमापर्यंत मी जेवढं काही घेतलं तेवढं तुम्हाला समजलंय का. बोलत चला. समजलंय का. कोणाला काही अडचण आहे का. शिकवलेलं समजतंय का. मेसेज करा. मी सगळ्यांचे मेसेज चेक करते, पाहते. कोणाला अडचण आहे का ते बघा. डाऊट असेल तर विचारा.
पण बोलत चला या गोष्टी. फक्त आपल्याला याच्यामध्ये कारण काही बोलायचं नाही. बोलायचंय काय, समजतंय मॅडम, लक्षात नाही आलं, हा नियम परत सांगा, किंवा काही तुमचा जो डाऊट असेल तो सांगत चला. समजले तर तेही सांगत चला, म्हणजे मला कळेल तुम्हाला समजेल की नाही ते. गार्गे तुलाच एकटीला अडचण आहे आवाजाची, बाकी सर्व मुलांना आवाज येतोय माझा क्लिअर. चला आता जाऊया पाण्याचं प्रतिबिंब कसं असतं ते पाहायला. मला सांगा, तुम्ही कधी पाण्याच्या काठाला, नदीच्या काठाला, तळ्याच्या काठाला उभे राहिलात का बरं? सिद्धिका, फोन नाही करायचा. क्लास सुरू असताना फोन नाही करायचा. काय मेसेज करायचा मला. हँड रिक्वेस्ट मी आत्ताच चालू करत नाही. ज्या वेळेला प्रश्न घेते त्यावेळेला तुमची हँड रिक्वेस्ट ऑन होईल, तोपर्यंत एकाचीही हँड रिक्वेस्ट चालू होणार नाही. किंवा मला त्याच्यासाठी फोन करू नका की माझी रिक्वेस्ट ऑन करा म्हणून. ठीक आहे, लक्ष द्या. सर्वजण, बरेच जणांनी तळ्याच्या काठी किंवा जिथं पाणी आहे, नदी आहे, नदीच्या काठी उभारलेल्या आहेत, बरोबर. मग आता पहा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या नदीच्या काठाला किंवा तलावाच्या काठाला, पाण्याच्या काठी तुम्ही असे उभारलेले असतात, ठीक आहे. हे पहा, मी फक्त समजून सांगण्यापुरतं हे काढतीये, तुम्हाला समजावं म्हणून. ठीक आहे. आता समजा हा एक व्यक्ती आहे, तो नदीकाठी उभा आहे किंवा पाण्याच्या काठी, नदीही पाण्याच्या काठी उभा आहे. एक तळ आहे, छोटस काहीतरी पाणी आहे इथे, आणि या पाण्याच्या काठाला तो उभा आहे. ओके. मग आता याचं पाण्याचं प्रतिबिंब कसं दिसणार हे लक्षात घ्या. मी तुम्हाला हे सांगणार आहे. या व्यक्तीचं, तुम्ही ज्या वेळेला पाण्याच्या काठाला उभा असता त्यावेळेला आपली प्रतिबिंब आपलं पाण्यात कसं दिसतं हे मी तुम्हाला सांगते. मग हे जर तुम्हाला समजलं तर आरशाची, पाण्याचं प्रतिबिंब मधल्या ज्या आकृत्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या करून सांगणार. पहा, ज्या वेळेला आपण पाण्याचं प्रतिबिंब आपलं पाण्यामध्ये पाहतो त्यावेळेला खालची बाजू आहे ती अगोदर आपल्याला इथून सुरुवात होते, म्हणजे हा वरचा भाग खाली जातो आणि हा जो खालचा भाग आहे तो इथं याच्या बाजूला येतो आणि खालचा भाग इथे येणार. हे याचं पाण्याचं प्रतिबिंब बघा. किंवा जर मी तुम्हाला उभं करून दाखवलं आणि मग लक्षात आलं तर घ्या समजून तसं. ठीक आहे. याचं पाण्याचं प्रतिबिंब तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. बघा, तुम्ही कधी इमॅजिन केलंय किंवा पाहिलंय का पाण्यामध्ये स्वतःला उलट? पाहिलं का पाण्याचं प्रतिबिंब स्वतःच कधी पाण्यामध्ये? ज्यांनी पाहिलंय त्यांच्या लक्षात येतं. पायांजवळच पाय दिसतात आपले, तिथून सुरुवात होते, पायापासून वर डोक्यापर्यंत अशी सुरुवात असते. मग असंच या आकृत्यांमध्ये देखील असतं बाळांनो. इथं सुद्धा काय करायचं आहे, ज्या दिलेल्या आकृत्या आहेत त्यांचं सुद्धा पाण्याचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला असंच काढायचंय. मग आता बघा, मी एक आकृती दाखवते तुम्हाला, अगदी मी सोपं करून सांगते. पुन्हा आपण तर शिकणार आहोत आकृत्या, त्यावेळेला तुम्हाला तर समजणार आहे, पण मी शिकवताना सोपं करून शिकवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हा आहे ट्रायंगल, त्रिकोण आहे. याचं पाण्याचं प्रतिबिंब ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला हा जो खालचा भाग आहे तो पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये वर असतो. इकडची रेषा डावीकडेच पण तू अशी तिरपी असणार, ही रेषा इकडे अशी असणार. आलं लक्षात? वरचं टोक खाली दाखवलं जातं, कुठे? पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये. खालचा भाग वरती दाखवला जातो, कुठे? पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये. लक्षात येते का मी काय करते ते?
बघा मी काय सांगितलं परत एकदा सांगते. ज्या वेळेला याचं पाण्याचं प्रतिबिंब करायचं असतं त्यावेळेला खालचा भाग हा वरती असतो, पुन्हा हा असा आणि हा असा. पण एक सांगते, आता हे त्रिकोण आहे म्हणून या रेषा तुम्हाला अशाच देता येतात, यात काही अवघड नाही. वरचा भाग सगळ्यात खाली दाखवला जातो, खालचा जो भाग आहे या ठिकाणचा तो सगळ्यात वरती असतो. ही मधली रेष लक्षात ठेवायची. कोणती? ही जी मी दिलेली आहे ना, ही रेषा यांच्या म्हणजे पाण्याचं प्रतिबिंब दाखवत असताना आपल्याला अशी रेषा द्यावी लागते, ही आडवी, आणि आरशाची प्रतिमा दाखवत असताना ही रेषा उभी द्यावी लागते. म्हणजे याचं आरशाची प्रतिमा ही असते आणि याची पाण्याचं प्रतिबिंब हे असतं. आता मी तुम्हाला वेगवेगळे अजून थोडेसे आकृत्या दाखवते. चला मग आपण पाण्याचं प्रतिबिंबामध्ये आरशाच्या प्रतिमेमध्ये पी घेतला, बरोबर. पीची पाण्याचं प्रतिबिंब काढायचं असेल तर अगोदर हा भाग इथे खाली येईल, ही रेषा पूर्ण घ्या आणि मग उजवीकडचा भाग हा उजवीकडेच असणार आहे पण असा येणार. व्ही घ्या, व्हीचं जर पाण्याचं प्रतिबिंब काढलं तर खालचा भाग हा वरती येणार आणि हा वरचा जो भाग आहे तो खाली येणार. येते का लक्षात सर्वांच्या? म्हणजे हा असा. ए घ्या, एचं पाण्याचं प्रतिबिंब असं दिसेल. ठीक आहे, अजून काय घेऊ शकतो आपण? पाठवा, मेसेज करा. ओ का? बर, ओचं पाण्याचं प्रतिबिंब आहे तसं दिसणार बाळांनो. ओ एक असं आहे भाग किंवा चिन्ह की ते पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये सुद्धा तसंच दिसतं, आरशाच्या प्रतिबिंबामध्ये सुद्धा ते तसंच दिसतं आहे, तसंच, त्यात काही बदल होत नाही. यू घेऊ का? ओके, यू घेते. यू घ्या, यूचं पाण्याचं प्रतिबिंब असं येणार, काहीच अवघड नाही. अजून पाठवू शकता. एम, ओके, एम घेते. एमचं पाण्याचं प्रतिबिंब बघा, ही रेषा इकडूनच, ही रेषा इकडनच, हा आणि हा जो भाग आहे वरती आहे तो कुठे येणार? खालून येणार. लक्षात घ्या, काय केलं मी? वरचा भाग आहे तो खाली दिसत असतो पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये. म्हणजे मगाशी जो मी तो चित्र काढलं छोटस असं, ते पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये कसं दिसलं होतं? तर ते आपल्याला असं दिसलं होतं, हो की नाही? मग तसाच हा एम, हा वरती जो भाग आहे तो खाली दिसणार असतो पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये, आणि डावीकडची उजवीकडची रेषा. अजून काही वेगळं? एक्स, एक्स पण सेमच दिसतो बाळांनो. चला अजून, ई पण तसाच दिसतो. तसाच सेम, समर्थ, फक्त उलटा होणार. बर, एफ, एफ म्हणतोय, एफ घ्या. ठीक आहे, एफचं असं होणार अशा पद्धतीने. मग तसंच चिन्ह घेतलं, तुम्हाला मी चौकोन दाखवला, चौकोन पण पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये आहे तसंच दिसेल. त्रिकोण पाहिला, त्रिकोण उलटा होणार फक्त, असा दिसेल. अजून काय? वर्तुळ आहे तसाच, चौकोन, त्रिकोण, पंचकोन सुद्धा फक्त उलटा होणार, टोक वरचं टोक खाली येणार. अशा पद्धतीने. आलं लक्षात? अगदी सोपं आहे. चला मग या पद्धतीने एवढे चिन्ह आहेत ते बघा. आणि आता तुम्ही दिलेला जो भाग, आता दोन काय झालेले आहे त्या ठिकाणी, दोन नियम सांगितले. त्याच्या अगोदर नियम जो आहे तो नियम क्रमांक 3,
आणि नियम क्रमांक 4 हे दोन्हीही नियम आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, तर लिहून घ्या व्यवस्थित. आजची डेट टाका काय आहे ते वरती आणि व्यवस्थित लिहून घ्या. एकाच एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. शिवानी बोलतच नाहीये मी, तुम्ही लिहून घेताय म्हणून मी शांत बसले, म्हणून आवाज येत नाहीये माझा तुला. लिहून घ्या, सर्वांनी लिहून झालं की पुढचा नियम चौथा लगेच लिहून घ्यायचा आहे. म्हणजे हे 4 नियम तुम्हाला व्यवस्थित समजले की येणाऱ्या रविवारी जी परीक्षा आहे त्या परीक्षा या नियमांच्या आधारावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे, त्यामुळे तयारी असू द्या. दिलेला अभ्यास रोजच्या रोज करायचा, व्यवस्थित नियम सगळे वाचून घ्या, काय शिकवलंय ते लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर सुरुवातीपासून तयारी केली ना, एकच नंबर अभ्यास होतो बाळांनो. फक्त सुरुवातीपासून करायचं सगळ्या काही गोष्टी. शिक्षकांनी जे सांगितले ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर लक्षात ठेवल्या तिथं काहीच अवघड जाणार नाही. पण आजचं काम उद्यावर ढकलू, उद्याचं परवावर ढकलू, करू अभ्यास नंतर, 4 तर नियम शिकवलेत असं म्हणत गेलं तर मग अवघड होतं. त्यामुळे आजचा अभ्यास हा आजच करायचा, उद्यावर ढकलायचं नाही. चला, हा झाला डन. स्पीड वाढवायची. जे चौथीचे मुलं आहेत म्हणजे चौथीला जाणारे जे मुलं आहेत तिसरीतून, त्या मुलांची जरा स्पीड कमी असते, स्पीड वाढवत चला. नाहीतर मग पुस्तक घ्या आणि पुस्तकामधलं पाहून लिहून घ्या. ओके, स्पीड वाढवा म्हणजे आमच्यासोबत येताल तुम्ही. सगळ्यांना घेऊन जावं लागेल की नाही पुढं आपल्याला. चला, तिसरीतून चौथीत जाणारे मुलं स्पीड वाढवा. किती जण आहेत तिसरीतले या वर्षीचे? हर्षवर्धन बोरकर, काय चालू आहे? 7:42 मेसेज चुकला आहे म्हणजे काय? शिवम तिसरीत आहे. ओके, ओम पण आहे का? हर्षदा सोनवणे पण आहे का? बरं, ओम वामोडे. ओके, भरपूर आहेत तिसरीतले मुलं, म्हणजे जे चौथीत जातील आता. वेदांत धुमाळ, हो बरोबर, वेदांत आहे. कार्तिकी पण आहे का? बरं, गार्गी, हो गार्गी पण आहे. पायल पण आहे का? बरं, चला तुमचं लिहून झालंय का तिसरीवाले? मग श्लोक, अरे वा, श्लोक पण आहे. सॉरी, यश आहे, यश. सिद्धी पण आहे. भरपूर आहेत रे. लिहून झालं का मग तुमचं? चला मग पुढचा घेते हा. थोडी स्पीड वाढवायची बरं का. चौथीवाल्यांच्या पुढे जायचं तुम्हाला लिहिताना, अशी स्पीड पाहिजे तुमची. चला, घ्या पुढचा नियम. आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. ओके ईश्वरी,
तू 4th ला आहे म्हणजे 5th ला जाशील. चला घ्या, लिहून घ्या. शिकवलेलं समजतंय का बाळांनो सर्वांना? चला चौथा नियम लिहून घ्या. स्पीड वाढवा. समजतंय? ओके. शिवराज, ओके शिवराज. वा, तुपे झालं. वा 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 वा, व्हेरी गुड. भाविका समजते, ओके भाविका. डन गार्गी, व्हेरी गुड गार्गी. पवार, हितेंश नाव आहे का तुझं? हितेंश पवार, बरोबर आहे का बघा. स्पेलिंग एखाद्या चुकतं काही वेळेला, मग उच्चार होतो वेगळाच. सार्थक माने समजतंय, ओके. राजवीर राठोड, डन. डन. उत्कर्ष झालं. सात्विक काटे झालं बर. आणि चौथी मध्ये आहे, ओके हरकत नाही. कंप्लीट. येऊन लिहिला, अरे वा. समर्थ सोलंके, व्हेरी गुड समर्थ. माझं पण झालं. चला मग बघा, लिहून झालंय सर्वांचं. एखादा नियम होईल. जाऊया पुढच्या नियमाकडे. अगदी सोपा नियम आहे हा, पण सगळ्याच याच्यामध्ये वापरला जातो. अगदी प्रत्येक याच्यामध्ये. तर बघा, आकृती घटीवत व प्रतिघटीवत फिरते. आता ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना लक्षात आलं असेल की पुस्तकामध्ये ऍक्च्युली नियम किती दिलेत. आहे का पुस्तक? ज्यांच्याकडे आहेत त्यांनी बोला बरं, पुस्तकामध्ये नियम किती आहेत? मेसेज करा. पुस्तकामध्ये नियम दिलेले आहेत फक्त 4. किती नियम दिलेत पुस्तकामध्ये? 4 नियम दिलेत. पण काही नियम दिले नाहीत आणि नियमांच्या आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हे नियम मी 5 पासूनचे पुढचे नियम मी एक्स्ट्रा दिलेले आहेत तुम्हाला. का तर यांच्यावर संबंधित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. चला मग बघा, आकृती घटीवत व प्रतिघटीवत फिरते. बाळांनो, तुम्हाला घड्याळ माहितीये का रे? घड्याळ माहितीये की नाही? वॉच, भिंतीवरचं वॉच असू द्या किंवा हातामध्ये जे वापरतो ते वॉच असू द्या, हो की नाही? गोल असू द्या, चौकोनी असू द्या, अजून वेगवेगळ्या प्रकारचे कसलेही वॉच. पण कसलं तसलं ते तुमचं आता नवीन जे स्मार्ट वॉच वगैरे आहे ना, ते नाही बरं का. आपली साधे काट्यांचे, घड्याळाचा काटा कसा असतो तसे वॉच म्हणते मी. इथं आपलं 12, 3, 6, 9 असं दिलेलं असतं. ते स्मार्ट वॉच जरा वेगळे. मग बघा, हे जे आहे असं घड्याळ पाहिजे 3 काट्यांचं. तासी काटा, मिनिट काटा, सेकंद काटा, असं काट्यांचं घड्याळ तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. माझ्याकडे हातात आहे साधं. व्हेरी गुड. मग सर्वांना ते घड्याळ माहिती आहे. मग घड्याळाचा काटा कसा फिरतो रे? सांगा. घड्याळाचा काटा कसा फिरतो? बरं, मी घड्याळच दाखवते की बरं, सोप्यात सोपं. माझ्याकडं आहे म्हटलं घड्याळ, दाखवायला तुम्हाला दाखवते. पहा, हे घड्याळ आहे. ओके. आता हे घड्याळ जे आहे, तुमचं घड्याळ कसं फिरतं रे? इकडनं असं 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 गोल 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 फिरतं का? फिरता?
गोल फिरायचं बरं. बघा तुमचं आहे समजा 12 एक, 1 2, 2 नंतर 3, नंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे कसं फिरलं हे गोल 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 फिरलं. ओके. मग ही जी क्रिया आहे गोल फिरण्याची याला बाळांनो म्हणतात तर घटीवत क्रिया म्हणतात. काय म्हणतात? घटीवत. नियम काय होता? नियम काय होता? आकृती घटीवत व प्रतिघटीवत फिरते हा नियम होता. मग काय आहे घटीवत, काय आहे प्रतिघटीवत हेच जर माहिती नसेल तर ती आकृती फिरलेली काय माहिती आम्हाला? ती घटीवत असते का प्रतिघटीवत असते, काय आहे माहित नाही. मग हे घटीवत म्हणजे काय हे समजून घेऊया अगोदर आपण. मग बघा जसं घड्याळ गोल फिरतं की नाही त्या क्रियेला घटीवत क्रिया असं म्हणतात. काय म्हणतात? घटीवत क्रिया. लक्षात ठेवा. कुणी घड्याळ कसं फिरतं तर त्याला सांगायचं घटीवत फिरतं म्हणायचं. क्लॉकवाईज कसं फिरतं? घटीवत. कुणी विचारलं सांगायचं थोडस ज्याला माहित सांगायचं म्हणजे ते म्हणाले काय नवीनच घटीवत थोडस आपलं पण जरा आहे की नाही शायनिंग मारायची थोडीशी. ज्याला माहित नाही त्याला सांगायचं हे. मग आता बघा हे इथून असं फिरलं ती झाली घटीवत क्रिया. आणि आता बघा हे इरेज करते म्हणजे मी काय लिहिलं ते दिसेल. 12 पासून 11, पुन्हा 11 ते 10, 10 ते 9, 9 ते 8, 8 ते 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 12. हे कसं फिरतंय रे? उलट. म्हणजे जसं घटीवत घड्याळ फिरत होतं त्याच्या विरुद्ध हे घड्याळ फिरते म्हणजे ती क्रिया झाली प्रतिघटीवत क्रिया. काय झाली? प्रतिघटीवत क्रिया. लक्षात ठेवा. विचारायचं कोणाला घटीवत प्रतिघटीवत काय आहे ते. ठीक आहे. आलं लक्षात? मग आता हे एवढंच लक्षात घ्या. घड्याळ गोल फिरलं त्याला म्हणायचं घटीवत, घड्याळ उलट दिशेने फिरलं त्याला म्हणायचं प्रतिघटीवत. आता एवढंच समजून घेऊ आज आणि उरलेलं जे आहे ते उद्या घेऊया. उद्या म्हणजे नेक्स्ट पिरियड मध्ये. उद्या असणार आहे आपला मराठीचा तास. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, घटीवत प्रतिघटीवत एवढंच समजलं तरी बस झालं. ठीक आहे. चला जे नेक्स्ट पिरियडला आहेत ते पुन्हा जॉईन होतील. थांबूया इथे. बाय सर्वांना.